कारण जर तो ड्रायव्हर सापडला असता तर काकांचं षडयंत्र पण उघडकीस आलं असतं आणि मग साक्षात देव जरी वरून खाली उतरला असता तरी काकाला अमितच्या तावडीतून सोडवू शकला नसता. हे काकांना चांगलंच माहीत होतं. म्हणून काका सध्या घाबरले होते. पण आता हुकमाचा एक्का काढायची वेळ आली होती. नाही, एक्का नाही, हुकमाची राणी. काका मनातच बडबडले. आता पुढे. वर्तमान काळ. जानू अमितला एकदम बिलगून बसली होती. पण हवेत गारवा असल्यामुळे तिला आता थंडी वाजत होती, म्हणून ती कुडकुडत होती. तरी अमित जे सांगत होता तिथे तिचं पूर्ण लक्ष होतं. पण तिची थरथर आता अमितला जाणवली, म्हणून त्याने तिचा चेहरा स्वतः जवळ केला. तेव्हा त्याला ती खूप कुडकुडताना दिसली. तसा तो बोलला, जान, तुला खूप थंडी वाजत आहे. चल आपण आत जाऊयात. आणि त्याने तिला सरळ त्याच्या दोन्ही हातांवर उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन आला. त्याने तिला बेडवर झोपवले आणि अंगावर कम्फर्टर दिलं. तुम्ही सांगा, मी ऐकते, ती बोलली. जान, यू नीड रेस्ट. तू आता आराम कर. बाकीचं आपण उद्या बोलू. तो बोलला आणि त्याने तिच्या कपाळावर किस केला आणि गुड नाईट म्हणून तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन अमित आता बेडवर आला. बाजूला जानू झोपली होती. त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला झोप काही येत नव्हती. त्याचा भूतकाळ पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता आणि त्याला दुःख, वेदना होत होत्या. तो एकटक समोर बघत होता, शून्यात. पण थोड्याच वेळात त्याच्या छातीवर तिचा नाजूक हात पडला आणि तो विचारातून बाहेर आला. तिने त्याला मिठी मारली होती. मीत, जास्त विचार करू नका. सगळं काही ठीक होणार आहे. मी आहे तुमच्यासोबत कायम. आय लव्ह यू. ती नजर वर करून त्याला बोलली. तसा विचारात हरवलेला तो आता हसला आणि तिला अजून जवळ घेऊन बोलला, आय लव्ह यू टू स्वीटहार्ट. आणि तिला कुशीत घेऊन झोपला. भूतकाळातल्या आठवणींनी त्याला दुःख तर होत होतं, पण तिच्यावर प्रेम पण खूप जास्त होतं त्याचं. सकाळी जानूला जरा उशिरात जाग आली, पण शेजारी अमित नव्हता. तो जिममध्ये गेला असेल. तिने विचार केला आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. ती आंघोळ करून बाहेर आली, पण अमित अजून रूममध्ये आला नव्हता. ती खाली गेली आणि किचनमध्ये जाऊन तिने त्याच्यासाठी कॉफी बनवली आणि ती घेऊन ती बेडरूममध्ये आली. अमित आता ऑफिससाठी तयार होत होता. जानू आत आली तर अमित तिला पाठमोरा होता. तो त्याची टाय बांधत होता. जानूने तिच्या हातातला मग टीपॉयवर ठेवला आणि हळूच जाऊन मागून त्याला घट्ट मिठी मारली. पण तिच्या अशा अचानक मिठी मारल्याने अमित दचकला. पण मग तो हसला आणि त्याने त्याच्या छातीवर असलेला तिचा हात हातात घेतला आणि त्यावर किस केला आणि तिला आता त्याच्या समोर ओढलं. जान, हे काय चाललंय? त्याने मिश्किलपणे विचारलं. कुठे काय? मला वाटलं माझ्या मीतला मिठी मारावी, तर मी मारली, जानू बोलली. पण तिची नजर खालीच झुकलेली होती. बिचारीला लाज वाटत होती. पण काल तिच्या मीतचा भूतकाळ ऐकून तिला त्याच्यासाठी खूप वाईट वाटत होतं. म्हणून त्याने जितकं दुःख सहन केलं आहे त्याच्या 1000 पटीने जास्त प्रेम तिला त्याला द्यायचं होतं. म्हणूनच इतकी लाजाळू असताना देखील ती पुढाकार घेऊन त्याला खुश ठेवण्याचा छोटासा प्रयत्न करत होती. ओके, मग मला तर खूप काय काय करावंसं वाटतं. मी पण ते करू का? अमितने तिची हनुवटी वर करून तिच्या ओठांवर त्याचा अंगठा फिरवला आणि तो बोलला. तशी ती रोम रोम शहारली आणि तिने त्याच्या छातीत डोकं खुपसलं. तुमचं ना काहीतरीच. चला, मी तुमच्यासाठी कॉफी आणले, ती घ्या, ती त्याच्या टायशी खेळत बोलली. जान, कॉफीपेक्षा आज मला काहीतरी जास्त स्वीट मिळालं तर माझी मॉर्निंग खूप स्वीट होईल, तो तिच्या ओठांवर स्टेअर करत म्हणाला. तशी ती लाजली. त्याने मग तिला जवळ ओढलं.
दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले आणि जसे तिने डोळे मिटले त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि तो त्यांची ती गोड चव चाखू लागला. बराच वेळ. जानू, खूप गोड चव आहे तुझी, तो बोलला. तशी ती लाजून चूर झाली. पण मग बोलली, आता तरी कॉफी घ्याल ना? त्यावर तो, पण ह्या गोड चवीची सर नाही त्या कॉफीला, तो तिला डोळा मारत बोलला. तशी तिने ह्यांचं काहीच होऊ शकत नाही अशा अर्थाने मान हलवली आणि हसली. त्याने मग ती कॉफी पिऊन टाकली, पण त्याआधी तिला टेस्ट करायला सांगायला तो विसरला नाही. आणि मग तिला बाय करून तो ऑफिसला निघून गेला. जान्हवी पण त्याला असं आनंदी बघून खूप खुश झाली. तिने आता ठरवलं तिच्या मीतच्या आयुष्यात कोणतंच दुःख येऊ देणार नाही. त्याला दुःख होईल असं ती अजिबात वागणार नाही. त्याच्यावर येणारं प्रत्येक दुःख ती स्वतःवर घेईन, कारण त्याला फक्त आणि फक्त आनंदी राहण्याचा अधिकार आहे, जे तो डिझर्व करतो. जानू आता खाली आली. ती डायनिंग टेबलवर बसून तिचा ब्रेकफास्ट करू लागली. तोच तिला समोरून काका येताना दिसले. पण त्यांना बघून जानूला मात्र घाम सुटला. त्यांनी जी कटकारस्थाने केली होती, मीतच्या प्रिय व्यक्तींचा जीव घेतला होता त्यांनी, हे आठवून तिला त्यांची भीती वाटू लागली होती आणि डोळ्यात खूप सारा राग पण दाटून आला होता, कारण त्यांच्यामुळे तिच्या मीतला खूप काही सहन करावं लागलं होतं. तिला वाटलं की ते सुद्धा नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसतील, पण ते तिथे बसले नाहीत. तिला क्रॉस करून ते सरळ घराच्या बाहेर गेले. त्यांना बाहेर गेलेलं बघून तिने सुटकेचा एक निश्वास सोडला आणि नाश्ता करू लागली. नाश्ता झाल्यानंतर ती डॅडच्या बेडरूममध्ये गेली. डॅड नेहमीप्रमाणे बाल्कनीमध्ये बसून शून्यात बघत होते. त्यांना तसं बघून तिला खूप वाईट वाटत होतं. एकेकाळचा घरातला कर्ता पुरुष, तो राकट माणूस आज असा असहाय्य, हतबल झालेला होता, म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं त्यांच्यासाठी. तिने सुरेशला विचारलं, डॅडनी नाश्ता केला का? त्यावर सुरेश हो बोलला. मग जानूने त्याला बाहेर जाण्यास सांगितलं आणि ती डॅडच्या जवळ गेली. गुड मॉर्निंग डॅड, जानू बोलली. त्यावर रामनी चमकून तिच्याकडे पाहिलं, कारण रोज सर बोलणारी जान्हवी आज चक्क त्यांना डॅड म्हणाली होती. त्यांना तिचा राग होता, पण का कुणास ठाऊक रोज जेव्हा ती त्यांच्या रूममध्ये येत असे तेव्हा त्यांना रूममध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटत असे. पण ते त्यांच्या मनातले विचार झटकत असत. कदाचित आपल्याला भास होत असेल, कारण ही मुलगी फक्त आणि फक्त पैशांसाठीच ह्या घरात आहे, असेच त्यांना वाटत होते. त्यांना अमितची खूप काळजी वाटत होती, कारण आता फक्त तोच होता ज्याच्यासाठी ते जगत होते. जानू डॅडच्या पायांजवळ खाली बसली, जसा अमित बसायचा. ते पाहून डॅडना आश्चर्य वाटलं. मग जानू बोलली, डॅड, तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना की मी तुम्हाला डॅड म्हणाले? तुम्ही माझ्या मीतचे डॅड आहात, मग माझे पण डॅडच झाले ना. आणि मी तर आधीपासूनच तुम्हाला माझ्या बाबांच्या जागी ठेवलंय, पण तुम्हाला आज मी डॅड म्हणाले, कारण माझ्या मनाने मला ते करायला भाग पाडलं. मला नाही माहीत तुमचा माझ्यावर का राग आहे. मला हेही माहीत नाही की तुम्ही मला तुमच्या सुनेचं स्थान तुमच्या मनात द्याल किंवा नाही, पण मी मात्र माझ्या मनात तुमचं असलेलं बाबांचं स्थान कधीच नाही काढणार, ती बोलली. डॅड तिच्याकडे पाहतच राहिले, पण ती शांत बसली नाही. पुढे बोलू लागली, डॅड, माझं तुमच्या मुलावर जीवापाड प्रेम आहे आणि तुमच्या मुलाचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. मी माझ्या मीतला दुःख होईल असं कधीच काही वागणार नाही. मला माहीत आहे त्यांना आणि तुम्हाला मागच्या काही दिवसात खूप सारं दुःख सहन करावं लागलं, पण ट्रस्ट मी त्यांना इतकं प्रेम देईन की दुःख त्यांच्या आसपास पण फिरकणार नाही. आपली फॅमिली मी पूर्ण करेन. आवर स्वीट हॅपी फॅमिली. जानू बोलत होती, पण इथे डॅडच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. त्यांना खूप भरून आलं.
त्यांना वाटलं होतं की ही मुलगी त्यांचं घर उद्ध्वस्त करायला आली आहे, त्यांच्या अमितला उद्ध्वस्त करायला आली आहे. पण नाही, ती तर प्रेमाच्या गोष्टी करत होती आणि अमित पण तिच्यावर प्रेम करतो म्हणाली. म्हणजे जान्हवी तीच मुलगी आहे का जिच्यावर अमित प्रेम करतो आणि ह्यांचं लग्न खरं लग्न आहे? डॅड विचार करू लागले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला. तसं जानूच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला. तिने नजर वर करून डॅडकडे पाहिलं. खरंच खरंच तू माझ्या अमितला सुखी ठेवशील? राम बोलले. तिने त्यांचा हात हातात घेतला आणि बोलली, मी तुम्हाला वचन देते डॅड, ह्यापुढे मीतच्या आयुष्यात कोणतंच दुःख येणार नाही. कोणतंही दुःख आलं तर त्याला सगळ्यात आधी माझ्याशी लढावं लागेल. मी त्यांना खूप सुखात ठेवीन, खूप प्रेम देईन, ट्रस्ट मी, जानू बोलली. रामने डोळे गच्च मिटले आणि आकाशाकडे बघून हात जोडले. देवा, तू आहेस ह्या जगात, ह्याची पुन्हा एकदा अनुभूती झाली. तुझे खूप खूप आभार, राम बोलले. मग ते जानूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले, पोरी, मी खूप वाईट वागलो तुझ्याशी, मला माफ कर. डॅड, तुम्ही माझी माफी का मागताय? आणि तुम्ही कधी वाईट वागलात माझ्याशी? तुमचा तर फक्त राग होता माझ्यावर, आणि एक बाप आपल्या मुलीवर रागवूच शकतो, जानू बोलली. हो, मुलगीच आहेस तू माझी, आणि मी तुझा डॅड, राम हसत बोलले. तशी जानू खुदकन हसली. शेवटी तिच्या मायेने तिने डॅडचं मन पण वळवलं होतं. मग जानू डॅडचा निरोप घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेली. जानू आता बेडवर बसून विचार करत होती. मी तर बोलले की मॉम आणि आरूचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये त्या गेल्या. मीतने त्यांचे अंत्यविधीसुद्धा केले. पण मग मी ज्यांना पाहिले होते त्या मॉम नव्हत्या का? की मला काहीतरी भास झाला असेल? नाही नाही, पण कसं शक्य आहे? तो चेहरा मी नाही विसरू शकत. त्या मॉमच होत्या. हो हो, त्या मॉमच होत्या. मला मीतला हे सांगायला हवं, तिने ठरवलं. आणि मग तो काकांचा मुलगा कुणाल, तो कुठे आहे? तो तर मला कधीच दिसला नाही ह्या घरात. त्याचं काय झालं असेल? जानू विचार करत होती. इतक्यात तिचा फोन वाजला. मेसेज टोन होती. तिने पाहिलं तर मीतचाच मेसेज होता. तशी तिची कळी खुलली. तिने पटकन मेसेज वाचला. आय लव्ह यू जान. मेसेज वाचून ती मोहरली आणि तिने पटकन त्याला मेसेज केला. लव्ह यू टू मीत. तिने फक्त मेसेज सेंड केला असेल तोपर्यंत लगेचच तिला त्याचा कॉल आला. हाय जान, काय करतेस? तो बोलला. काय करणार, मिस करते कोणाला तरी, ती पण मिश्किलपणे म्हणाली. अच्छा, हुज दॅट लकी गाय? तो बोलला. हो, आहे कोणीतरी, माझ्या हृदयाच्या खूपच जवळ, ती बोलली. मला नाही सांगणार? तो तोंड बारीक करून बोलला. तुम्ही लवकर घरी या, मग सांगेन, ओके? ती बोलली. ओके, ॲज यू विश. मी घरी आल्यावर दे हा, ओके? तो खट्ट्यापणे बोलला. मी तर सहजच बोलले ओके, तुम्ही पण ना, जानू लाजत बोलली. इथे अमित हसला आणि बोलला, जानू चल, मी आता काम करतो, म्हणजे मग मला लवकर घरी येता येईल ना. बाय डिअर, लव्ह यू. लव्ह यू टू मीत, ती बोलली आणि तिने फोन कट केला. इथे अमित ऑफिसच्या कामांमध्ये गुंतला होता. काल पूजेसाठी पूर्ण दिवस घरीच होता, म्हणून बरीच कामे पेंडिंग होती. आता संध्याकाळ होत आली होती, पण काम काही संपलं नव्हतं. शेवटी बाकीचं काम तसंच पेंडिंग ठेवून तो उठला आणि घरी जाण्यासाठी निघाला. त्याला आज घरी जाऊन जानूला पुढचं सत्य सांगायचं होतं. जसं त्याच्या मनात तो विचार आला त्याला पुन्हा भरून आलं, पण स्वतःला सावरत तो निघाला. जानू अमितची वाट पाहत बाल्कनीमध्येच उभी होती. तिला वाटलं नव्हतं की अमित इतक्या लवकर येईल. त्याला यायला अजून उशीर आहे, म्हणून ती मोबाईलवर टाइमपास करत बाल्कनीमध्ये उभी होती.
इतक्यात तिला तिच्या पोटावर त्याच्या हाताचा विळखा बसला. तिने दचकून मागे पाहिलं तर तो भुवया उंच करून तिच्याकडे पाहून हसला. मीत, तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? तिने वळून त्याच्या गळ्याभोवती स्वतःचे हात गुंफत विचारलं. माझ्या जानसाठी, तो बोलला. तशी ती ब्लश झाली. पण पण तुमची गाडी? मला गाडी नाही दिसली येताना, तिचा प्रश्न. आज गाडी घराच्या मागे पार्क केली आहे, तो बोलला. तशी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलली. ओके, मला वाटलं होतं तुम्ही लेट याल, पण तुम्ही लवकर आलात. आय एम सो हॅपी. मी टू, तो बोलला. तशी ती हसली आणि बोलली, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले. मला काही नको, फक्त तू थांब इथेच, मी आलोच फ्रेश होऊन, तो बोलला आणि बाथरूममध्ये निघून गेला. जानू तिथेच त्याची वाट बघत बसून राहिली. अमित आता फ्रेश होऊन बाहेर आला. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. अमितने दार उघडलं तर कमलाताई कॉफीचे 2 मग घेऊन आल्या होत्या. अमितने त्यांच्याकडून ते घेतले आणि त्यांना जायला सांगितले. तो ते दोन्ही मग घेऊन बाल्कनीमध्ये आला आणि जानूच्या शेजारी सोफ्यावर बसला. जानू त्याच्या हातात कॉफीचे मग पाहून आश्चर्यचकित झाली. असं बघू नकोस, मीच मागवली आहे कॉफी. तू कॉफी आणायला गेल्यावर खूप वेळ लावतेस, म्हणून मी आधीच कमलाताईंना कॉफी आणून द्यायला सांगितले, तो बोलला आणि तिच्या हातात कॉफीचा मग दिला. तशी ती डोळे बारीक करून त्याच्याकडे बघून हसली. पण कॉफीचा एक सिप घेऊन तो उठला. जानू, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, तो बोलला आणि आत रूममध्ये गेला. तिथून एक रेड रोज घेऊन जानूजवळ आला आणि त्याने ते रोज जानूसमोर धरलं. आय लव्ह यू जान, दिस इज फॉर यू, तो बोलला. ती मात्र त्याच्याकडे बघतच राहिली. तिचा हिटलर खडूस बॉस किती रोमॅन्टिक आहे ह्याचा तिला वेळोवेळी प्रत्यय येत होता. तिने तो रोज घेतला आणि त्यावर एक किस करून बोलली, आय लव्ह यू टू मीत. पण आज काही स्पेशल आहे का? रोज घेऊन आलात तुम्ही माझ्यासाठी? हां, ती बोलली. जर तू माझ्यासोबत असशील तर प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी स्पेशलच असणार आहे जान, तो बोलला. पण हा रोज आणण्यामागे पण काहीतरी कारण आहे. ट्रॅफिक सिग्नलवर एक छोटी मुलगी रोज घेऊन उभी होती कधीपासून. सिग्नल ग्रीन होत नव्हतं तोपर्यंत मी तिथेच होतो. तर तिने गाडीवर टकटक केली आणि फुलं घेण्यास इन्सिस्ट करू लागली. मला पण तिची दया आली आणि मग मी तिची पूर्ण टोपलीच विकत घेतली. यू नो व्हॉट, त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता जान. अमित बोलत होता पण त्याच्या चेहऱ्यावर पण आता खूप मोठी स्माईल आली होती. जानूला मात्र खूप अभिमान वाटला तिच्या मीतचा. तिने उठून त्याच्या गालावर किस केला आणि बोलली, यू आर सो स्वीट मीत. तसा तो हसला आणि बोलला, नॉट मोर दॅन यू स्वीट हार्ट. तसे तिचे गाल लाल झाले. पण मग बाकीची फुले कुठे आहेत? तिने विषय बदलत विचारलं. ती खाली कमलाताईंकडे दिली, देवाला वाहायला सांगितली, तो बोलला. तशी तिने ओकेमध्ये मान हलवली. थोडा वेळ दोघेही शांतच होते. त्याचा भूतकाळ तिला जाणून घ्यायचा होता. पण तो आता इतका खुश होता की तिला त्याला पुन्हा त्या नकोशा असणाऱ्या आठवणींमध्ये लोटायचं नव्हतं, म्हणून ती शांत होती. पण त्याला मात्र तिला सगळं सांगायचं होतं. आता त्याने तिचा हात हातात घेतला आणि बोलला, जानू, कालचं अपूर्ण राहिलेलं पूर्ण करूया. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मीत, जर तुम्हाला त्रास होत असेल तर राहू द्या, ती बोलली. तिला त्याची काळजी वाटत होती. तू माझ्यासोबत असताना मला कशाचाही त्रास होणार नाही, तो तिचा हात घट्ट पकडत म्हणाला आणि पुढचं सांगू लागला. फ्लॅशबॅक. काकाला आता भीती वाटत होती. जर ड्रायव्हर त्यांच्या हाताला लागलाय म्हणजे तो नक्कीच सगळं कबूल करणार आणि आता काकाला जेलमध्ये जाण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. पण काकांचा पुढचा प्लॅन रेडीच होता. अमितच्या दुर्दैवाने म्हणा किंवा काकांच्या सुदैवाने, पण काकाला अजून एक संधी मिळाली होती. पण इथे
अमितचं दुर्दैव होतं की सुदैव? काकाला मनातच प्रश्न पडला. रॉनीने काकाच्या ड्रायव्हरला उचलून आणलं होतं आणि अमितच्या फार्म हाऊसवर ठेवलं होतं. जसे घरी दशक्रियाविधीचे सोपस्कार पूर्ण झाले, अमित तडक फार्म हाऊसच्या दिशेने निघाला. पण त्याआधी त्याने डॅडसाठी 2 बॉडीगार्ड्स नक्कीच अपॉइंट केले, कारण त्याला आता कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. अमित आता फार्म हाऊसवर पोचला होता आणि त्या ड्रायव्हरच्या बरोबर समोर उभा होता. त्या ड्रायव्हरच्या डोक्याला आधीच पट्टी लावली होती. जेव्हा त्याने गाडीतून उडी मारली होती तेव्हा त्याला पण दुखापत झाली होती. पण काकांनी पैसेच तेवढे मोजले होते की त्याला ही दुखापत त्यापुढे काहीच वाटत नव्हती. पण आता अमितला समोर बघून ड्रायव्हरची हालत खराब झाली. त्याला वाटलं त्या ॲक्सिडेंटमध्ये मेलो असतो तर बरं झालं असतं. पण आता अमितच्या हातात सापडलो आहे तर तो त्याचे काय हाल करेल देवालाच माहीत, कारण त्याच्या माणसांनी पण आधीच त्याची चांगलीच खातिरदारी केली होती. अमितने आल्या आल्याच त्याच्या 2-3 थोबाडीत चढवले होते आणि त्या 2-3 पंचनेच तो ड्रायव्हर अर्धमेला झाला होता. बोल, का केलंस तू हे? कोणाच्या सांगण्यावरून केलंस? बोल, अमित अक्षरशः ओरडला त्याच्या अंगावर. आधी तर त्या ड्रायव्हरने खूप नाटक केलं, पण जसा त्याला पुन्हा अमितच्या माणसांनी प्रसाद दिला तसा तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळा घटनाक्रम सांगितला. जसा तो सांगत होता इथे मॉम आणि आरूचा चेहरा अमितच्या डोळ्यासमोर येत होता आणि त्याने रागात मुठ्या आवळल्या होत्या. शेवटी ड्रायव्हरने हे सगळं कर्त्या करवितेचं नाव सांगितलं, मिस्टर मोहन राज्याध्यक्ष. पण ते नाव ऐकून अमित स्तब्ध झाला. खरंच काकांनी केलं हे? त्याला विश्वास बसेना. पण आता मात्र त्याचा राग इतका उफाळून आला की त्याने समोर असलेल्या सगळ्या वस्तू हाताने फेकून दिल्या. काका, मी नाही सोडणार तुला, तो जोरात ओरडला आणि लगेचच त्याने पोलिसांना कॉल करून घरी यायला सांगितलं. आता त्याने काकांना फोन केला. काकांनी फोन उचलला. हॅलो अमित, काका बोलले. मिस्टर मोहन राज्याध्यक्ष, माझं नाव तुझ्या घाणेरड्या तोंडाने घ्यायचं नाही हा. आणि हो, आता फासावर लटकायला तयार राहायचं. तू जो गुन्हा केला आहे ना त्यासाठी फाशीची शिक्षा पण कमीच आहे. तुझा कर्दनकाळ बनून येतोय हा अमित राज्याध्यक्ष, अमित काकांवर ओरडत होता. पण काकाच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हलली नाही. अमित, तुला जे हवं ते सगळं कर, पण एकदा तुझ्या फोनवर मी एक व्हिडिओ पाठवलाय, तो आधी बघ आणि मग ठरव तुला काय करायचं आहे ते. काका कुत्सित स्माईल देत बोलले आणि फोन कट केला. इथे अमितने त्याच्या मोबाईलवर काकाने पाठवलेला तो व्हिडिओ ओपन केला. तो व्हिडिओ पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पण हे कसं शक्य आहे? तो मनातच विचार करू लागला. काय असेल त्या व्हिडिओमध्ये हे पुढच्या भागात बघू. पण त्याआधी हा भाग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.